आज मी आलोय आजगावकर आजीच्या इको स्टोअर मध्ये। हे स्टोअर कुडाळ मालवण रोडवरील काळसे या गावामध्ये आहे। काळसे गाव कुडाळपासून जवळपास 10 ते 11 किलोमीटरवर आहे। चला तर या आजीच्या इको स्टोअर मध्ये काय काय मिळतं ते बघूया। याबद्दल आपल्याला आजीचा नातू आपल्याला माहिती देईल। आपल्याकडे सगळे ऑथेंटिक इकडचे लोकल कोकणातले प्रोडक्ट्स असतात। तर हे आंब्या फणसाची साठं जी करतात ना, त्याचेच आपण छोटे पीसेस केले शेअरिंगसाठी बरं पडतं म्हणून। पण यांचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये साखरेचा पाक कमी आणि फळांचा पल्प जास्त असतो, त्याच्यामुळे ओरिजिनल टेस्ट येते फळांची। त्यानंतर काजूगर आपल्याकडे कोकणात अगोदर चुलीवरती भाजले जायचे, तर ती एक आर्ट आहे। तुम्हाला नाही भाजता आले नीट तर ते जळतात वगैरे, बरोबर। त्यांना दर मिळत नाही, मॅन पॉवर रेडी नाही, मग ड्रम रोस्टेड आणि बॉईलकडे शिफ्ट झाले सर। पण ज्यांनी अगोदर लहानपणी खाल्लाय काजू कोकणातलं त्यांना माहिती आहे की तुम्ही एक खाल्ला तरी पूर्ण डबा संपवला, एवढी छान टेस्ट असते त्याची। तर ते आमच्याकडे चुलीवरती भाजलेले काजूगर फक्त अवेलेबल असतं। त्यानंतर कुळीथ आपल्याकडे नेटिव्ह आहे इथला, आणि त्याच्यापासून आपल्याकडे ट्रॅडिशनल कुळीथ पिठी बनते। तर पण त्याला एक गरिबांचं धान्य म्हणून मागे ठेवलं जातं। आता अमेरिकेने पण सांगितले की ते सुपर फूड आहे म्हणजे कुळीथ, त्याच्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स हे नॉनव्हेजमध्ये च्या तुलनेत बरेच असतात। तर आम्ही त्याला वेगवेगळ्या माध्यमातून प्रमोट करतो, जसे आम्ही लाडू बनवतो कुळथाचे। त्यानंतर कुळीथची भेळ पण अशी, जशी तुम्ही पुण्यामध्ये मटकीची भेळ वगैरे खाल्ली असेल तर कुळीथची आपल्याकडे भेळ बनते। त्यानंतर हे सिरप आहेत, 2 प्रकारचे, जास्वंद पासून बनतं आणि दुसरं बेलफळापासून। तर जास्वंद मध्ये आमलासोबत ब्लेंड केलं आणि दुसरं ते आहे ओहळ्यासोबत ब्लेंड केलं। तुम्ही सरबत करून ते पिऊ शकता। बेलफळ पण माहिती असेल तुम्हाला की त्याचा ते तुमच्या बॉडीतलं हीट कमी करतं, कुलिंगचं काम करतं। तर तुम्ही त्याचं सिरप आहे त्याच्यापासून तुम्ही सरबत आणि मिल्कशेक दोन्ही गोष्टी तुम्ही बनवू शकता। त्यानंतर कोकम बटर आहे, जे कोकमच्या बी पासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं। तर ते आपल्याकडे अगोदर एडिबल पर्पजसाठी वापरायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जेवण वगैरे बनायचं। कालांतराने ते कमी झालं, तर त्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल आणि फॅट रिड्यूस करण्याची ताकद असते जी इतर तेल वाढवते। तर म्हणून तुम्ही ते चपाती किंवा भाकरीवर रब करून सध्या कन्झ्युम करू शकता। त्यानंतर जसं पीनट बटर ब्रेडला लावून यूज केलं जातं, तशा प्रकारे आपल्याकडे वंडरनट आहे काजू, त्याच्यापासून ते बटर बनवलेलं आहे। ब्रेडला लावून सँडविच वगैरे करून लावू शकतो, डिरेक्टली लावू शकतो ते आपण। हो, ओके। त्यानंतर हे आहेत गणपती, जे आपण मूर्ती विसर्जन करतो ती माती पुन्हा काढून त्याच्यापासून बनवलेले आहे। तर धामापूर तलावामध्ये जवळपास दरवर्षी 100च्या वरती गणपती विसर्जन केले जातात, आणि ही माती बाहेरून येते, शाडू माती। तर त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला जाणवणार इकडची ती लोकल माती नसल्यामुळे। तर म्हणून आमची संस्था काम करते ते सॅमंथक म्हणून सस्टेनेबल लिव्हिंगवर। तर आम्ही जिल्हा परिषदला सांगून तिथे हौद बांधून घेतला, आणि जवळपास 50% लोक आता तिथे विसर्जन करतात। 4 टन माती गेल्या वेळी आपण काढली, आणि त्याच्यापासून इथल्याच गावातल्या कारागिराने ह्या मूर्त्या घडवून त्याच्यातून पैसे पण कमवले। ओके। तर नेचर कन्झर्वेशन आणि आर्ट दोघांचा संगम तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवतो। त्यानंतर हे आहे कषाय, हे हर्बल ड्रिंक आहे। आपल्याला फ्रेशनेससाठी चहा कॉफी काहीतरी प्यायची सवय असते, पण त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला जाणवतात। तुम्ही साऊथला जर गेलात तर तुम्हाला हा शब्द जास्त ऐकायला मिळेल, कषाय। तर हे हर्बल ड्रिंक आहे, आणि मेन ह्याचा घटक असतो धणे, आणि बाकी जिरा, ज्येष्ठ मध, दालचिनी, हळद, काळी मिरी, बडीशेप वगैरे ते सगळे गोष्टी असतात त्याच्यात। ह्याचे साईड इफेक्ट्स काही होत नाहीत, उलट तुम्हाला फ्रेशनेस आणि इम्युनिटी बुस्टरचं काम करतो। त्यानंतर हा पपाया राईस सोप आहे, म्हणजे ह्याचा बेस असतो खोबरेल तेलाचा आणि भाताच्या पेस्टचा बेस असतो, आणि त्याच्यामध्ये पपईची सालांचा एक्स्ट्रॅक्ट वापरला जातो, आणि लेमन ग्रास आणि पाचोली मी सिंधुदुर्गमध्ये बनतो नॅचरली, तर त्याचा इसेन्ससाठी वापर केला जातो। त्यानंतर व्हर्जिन ऑइल आहे। आता खोबरेल तेल म्हणजे नारळापासून खरं तर 2 प्रकारचे ऑइल निघतात, एक जे सुक्या खोबऱ्यावरचं आपण लाकडी खाण्यावरचं म्हणतो ते, ओके, ते हे आहे, आणि दुसरं आहे व्हर्जिन कोकोनट ऑइल, म्हणजे ओल्या नारळाचं दूध काढलं जातं आणि दुधापासून हे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं। तर हे आपल्या जॉईंटसाठी वगैरे खूप उपयोगाचं असतं।
तर गुडघ्यातलं ल्युब्रिकेशन वगैरे जे असतं जॉईंट्समधलं, तर ते मेंटेन ठेवण्यासाठी हे ऑइल प्यायला सांगतो. त्यानंतर कुळीत पीठ आहे, जी आम्ही 25 वर्षापासून बनवतो. कुळीत मध्ये पण बरेच काही घटक जे असतात बाहेरचे फॉरेन घटक, त्याला इथे पुडवा वगैरे म्हणतात, तर ते येतात आणि ते नाही चालले गेले, व्यवस्थित काढले गेले, तर ते पिठाला बुळबुळीतपणा वगैरे येण्याची शक्यता असते. तर ते आपण सगळं वेचून साफ करतो आणि त्याच्यामध्ये मिरची, हळद, धणे सगळं घातलेलं असतं, ते रेडी असतं पीठ आणि छान लागतं ते. त्यानंतर मसाले आहेत. तर हा गरम मसाला आहे, म्हणजे मिरची आणि सगळं गरम साहित्य तेलामध्ये भाजून कुटलं जातं. तर हा चिकन, मटन, उसळींसाठी वगैरे वापरू शकतो. आणि हा जो आहे तो फिश मसाला म्हणतो याला आपण. मिरची, हळद आणि धणे असतात त्याच्यामध्ये. तुम्ही फिश करी पण बनवू शकता आणि सांबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हेज मधल्या बनवू शकता. तर आपण ओरिजिनल बॅडगी मिरचीमध्येच हे मसाले बनवतो, जी भारतातली सगळ्यात टेस्टी मिरची म्हणून ओळखली जाते. त्यानंतर हे आहेत लोकल आपल्याकडचा वालय नावाचा जो तांदूळ आहे, त्याचेच रेड राईस आपण केलेला आहे. तर त्याची करड न काढता तो तसाच ठेवलेला आहे आणि पूर्णपणे म्हणजे ऑर्गॅनिक पण म्हणू शकत नाही, नॅचरल जी शेती व्हायची अगोदर नैसर्गिक शेती, तर तशाच पद्धतीने शुद्ध पाण्यामध्ये वगैरे उगवलेला आहे. आणि त्याची जी कणी असते, त्याचा रवा जो आहे, हा तुम्ही उपमा, खीर, लापशी वगैरे काय बनवतात त्याच्यासाठी ते वापरतो. त्यानंतर पिकल्स आहेत 2 प्रकारचे. आणि एक आहे फणसाच्या कच्च्या गाऱ्यांपासून बनवलं जातं आणि हे जे आहे ती ओली हळद असताना बारीक किसून त्याच्यापासून लोणचं बनवलं जातं. बनवण्याची प्रोसेस पण ट्रॅडिशनल आहे. चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून उन्हामध्ये जसं कुक केलं जायचं तशाच पद्धतीने ते लोणचं बनवलं जातं. त्यानंतर कोहळा पण खूप औषधी असतो, पण त्याला पण जास्त त्याचे बाय प्रोडक्ट्स म्हणत नाही, त्याच्यामुळे तो कन्झ्युम पण होतो. हे 2 बाय प्रोडक्ट आहेत त्याचे. हा आहे ॲशगॉडचा जॅम, ज्याच्यामध्ये जास्वंद फुलाचा एक्स्ट्रॅक्ट, कलर एक्स्ट्रॅक्ट करून वापरला जातो. हा तुम्ही ब्रेड सोबत, चपाती सोबत खाऊ शकता. आणि हा जो आहे तो कोहळ्याची कॅन्डी केली आहे आणि ती कॅन्डी तुलसी मधामध्ये मॅरिनेट केली. रोज 1 चमचा तुम्ही इम्युनिटी बूस्टर म्हणून खाऊ शकता. सर्व प्रोडक्ट्स आहेत. जसं तर प्लॅस्टिक हा एक मोठा इश्यू होतो लँडफिलमध्ये. जसं आपली जी लाईफस्टाईल आहे, म्हणजे आपण काहीच दिवस वापरतो कपडे आणि परत नवीन घेणं, काहीच दिवस वापरणं, नवीन घेणं, त्याच्यामुळे. आणि जे धागे आपल्या कपड्यांमध्ये आहेत ते काय ऑथेंटिक कॉटन नाही वापरलं, त्याच्यामध्ये सिंथेटिक फायबर्स असतात. तर तो एक खूप मोठा इश्यू आता आपल्याकडे चालू झालाय कपडे लँडफिलमध्ये. तर आमचा असा प्रयत्न आहे की तो जास्तीत जास्त काळ एखादा कपडा वापरला गेला पाहिजे. हे जे लोकांनी नाही वापरलं त्यांच्यापासून आपण पिशव्या बनवल्या आहेत, त्यानंतर चपातीसाठी मॅट बनवले, ते इथल्या महिला गावातल्या बनवतात. याचप्रमाणे या ठिकाणी येऊन तुम्ही कोल्ड भेल, नॅचरल आईस्क्रीम यांचा आस्वाद घेऊ शकता आजीच्या या कॅफेमध्ये. तर नक्कीच आजीच्या या इको स्टोअर आणि कॅफेला भेट द्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.